ट्रायबलाच्या पॉलिटिकल रिझर्वेशनाचेर मुख्यमंत्र्यान स्पश्टीकरण दिताना राज्यसभेत विरोधकांबरोबर काँग्रेसीनूय बिलाक विरोध केलो अशें सांगलें आनी एकूच बोवाळ जालो. काँग्रेसीचो आमदार आनी विरोधी पक्ष फुडारी युरिया आलेमावा बरोबर आरजीपीचो विरेश बोरकार आनी विजय सरदेसायान लेगीत मुख्यमंत्र्याचेर शरसंधान केलें. ट्रायबल पॉलिटिकल बिलाचेर फाटले विधानसभेतूय बरोच बोवाळ जाल्लो. इतलेंच न्हू, ट्रायबलांनी असेंब्ली वेळार व्हडलो मोर्चा हाडपाचो यत्न केलो आनी पुलिसांनी तो आडायलोय बीन. सरकारान उत्तर दिलें 2027 बिल पास करतले, पूण विरोधकांक अजून भाजपा सरकाराच्या उत्तराचेर विश्वास ना. पळयात ह्याच विशयाचेर आयज जाल्लो बोवाळ. स्पीकर सर, ट्रायबल रिसर्च सेंटर जे आसा पळय न्ही, हे आमी सांग्यार एस्टाब्लिश केले जेणे करून पयले फावटी ट्रायबलाच्या बाबतीत वेगवेगळे रिसर्च कल्चरल आसतले, त्यांचे कुजिन्स आसतले, तांच्या बाकीच्या सगळ्या हाजेर रिसर्च करपाक सुरवात जालो. पयले फावटी कुणबी रिवायवल जो आसा पळय न्ही स्पीकर सर, हो आमच्याच सरकारात केलो. अशा पद्धतीचे वेगवेगळे एज्युकेशनल आसतले, सामाजिक आसतले, कल्चरल आसतले, हाजे रिसर्च आस्पेक्ट सुरू आसा. ट्रायबल म्युझियम फार्मागुडी आमी हांगासर करपाक घेतला, तोय बी आता तिके कंप्लीट जातलो. उरता उरलो प्रश्न रिझर्वेशनाचो. पॉलिटिकल रिझर्वेशन दिवप ही शेवटची मागणी एकूच जी आसा ती पेंडिंग उरलेली. ह्याच हाऊसान बाब गणेश गांवकर हांच्यांनी तो ठराव हाडलो आणि ह्या हाऊसातल्या सगळ्या मेंबरांनी इन्क्लुडिंग अपोजिशन, कारण खंयचोय ठराव आणि पास करतलो जर आसत जाल्यार अपोजिशनाची तितकीच गरज असता आणि तशेंच त्या अपोजिशनांनी सपोर्ट केलो. हांवें ना म्हणूंक ना, अपोजिशनांनी सपोर्ट केलो सगळ्या जाणांनी, कारण सगळ्या जाणांक ट्रायबलाच्या प्रती तितको प्रेम आसा. सगळ्या जाणांनी पास केलो. एकदा न्ही दोनदा रेझोल्युशन पास जाले. स्पीकर सर, हे दोनदा रेझोल्युशन पास जाल्या उपरांत ते आमी केंद्रातूय धाडले. केंद्रात हाजेर म्हणजे पॉलिटिकल रिझर्वेशन दिवचे हाजे रिप्रेझेंटेशन दिवपा खातीर हांव आसतलो किंवा तुमी आसतले किंवा देन ट्रायबल मिनिस्टर बाब गोविंद गावडे हे स्वतः माझ्या बरोबर आशिल्ले. आमी ते होम मिनिस्टराकूय दिले आणि ट्रायबल मिनिस्टर जे आशिल्ले केंद्रातले तांकांय दिले. स्पीकर सर, हांव कळपाक जाय म्हणून ताका सांगता हांव, हे ट्रायबल रिझर्वेशन बिल जे आसा पळय न्ही, हे दोन फावटी म्हणजे फाटले फावटी राज्यसभेत इंट्रोड्यूस जाले. हांव समजता फाटले फावटी एकदा इंट्रोड्यूस जाले, कदाचित विरोधकांक कळोंक ना आसतले कसले बिल येता काय म्हणून. स्पीकर सर, नेमके ट्रायबल बिलाचेर येदो व्हडलो बोवाळ जालो आणि ट्रायबल बिल जे आसा पळय न्हू, हे राज्यसभेत पास जावपाक दिले ना. कोणी दिले ना ते तुकाय सारखे खबर आसा केदो व्हडलो बोवाळ जालो तो. त्या उपरांत हांव मान्य करता की तेन्ना तरी जाले ना. स्पीकर सर, त्या खातीर बिल पास करप हे खरें म्हणजे सरकार पक्षा बरोबर विरोधकाचो तितकोच सपोर्ट आसता, वो गरजेचो आसता. परत एकदा ट्रायबल बिल जे आसा पळय न्ही परत इंट्रोड्यूस जाले आणि परत इंट्रोड्यूस जाता असताना खऱ्या अर्थात ट्रायबल बिलाक जर विरोध कोणी केलो आसत जाल्यार विरोधकांनी विरोध केलो, काँग्रेसीन विरोध देशभरातल्या लोकांना पडलं आता आता ह्याच्या बिल पास करपाक जाय जाल्यार ऑपोजिशना भायर पासून पास केले. कित्याक केला तेमी? विकास सर हाऊजूच चलोवंक दिवंक ना. हाऊजच्या हे तेच दिसा जाता एकदा न्ही दोनदा झाली प्रोटेस्टिंगा चलता बिहाराचे अबाउट दॅट रोल. तेन्ना हटय, ओडिया हटय, नाकमो हटय. सर्क्युलेट बिलां हेच्या पयलू कितलीशी पास जाल्या तेन्ना विरोधक नासतना
विरोधक आणि जर हाऊस बंद झालं क्लिअर कट आन्सर जाय की केन्नापर्यंत जातले स्पीकर सर हांव परतूय सांगता आम्ही आमच्या केंद्रीय नेत्यांक रिक्वेस्ट केल्ली आसा जाता तितके बेगीन हे बिल पास करचे आमचे तर म्हणणे असले की 27 रिझर्वेशन लागू करचे पण आता आम्ही परतूय रिक्वेस्ट केला की परतूय बी हे बिल जे आसा ते इंट्रोड्यूस करून पास करचे आणि जाता तितके बेगीन जे अमेंडमेंट पास करून जाता काश्मीरात केल्ले आसा